नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवी कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र आणि कवयित्री आहेत नीरजा. त्यांचा जन्म 1960 साली झालेला आहे. स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा, निरर्थकांचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरासंत तसेच भैरू रतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालीन आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. तर आपल्या देशामध्ये आजही आपण बघतो की स्त्री पुरुष समानता ही म्हणावी तेवढी नाही आहे आणि स्त्रियांना कुठेतरी कमी लेखलं जातं. तर कवयित्रींनी ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकात अशासाठी दिलेली आहे, कवयित्री नीरजा यांची ही कविता, कारण मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजावं आणि संक्रमित व्हावं हा उद्देश पाठ्यपुस्तकात ही कविता समावेश करण्याचा आहे. तर कवितेमध्ये कवयित्री काय सांगतात, कोणतं आश्वासन आपल्याला देत आहेत किंवा त्या कोणतं आश्वासक चित्र पाहत आहेत ते आपण पाहूया. मी कवितेचं वाचन करते. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. तर कवयित्रीने असं सांगितलं आहे की एका घराच्या आडोशाला ऊन पडलेलं आहे, कडक ऊन आहे आणि तिथे आडोशाला बसून एक छोटी मुलगी खेळ खेळत आहे आणि ती मुलगी जे खेळ खेळत आहे ते कवयित्री त्यांच्या घराच्या झरोक्यातून पाहत आहेत. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आंधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. तर ही मुलगी जो खेळ खेळते आहे आणि तो खेळ कवयित्री नीरजा पाहत आहेत. त्यांनी पाहिलं की छोटी मुलगी मांडीवरती बाहुलीला घेत आहे आणि एका हाताने तिला थोपटत आहे आणि दुसऱ्या हाताने ती भाताचं आंधण भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर चढवत आहे. म्हणजे दोन्ही कामं ती छोटी मुलगी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला ती छोट्या मुलीला सांभाळत आहे आणि दुसऱ्या बाजूला ती भात बनवत आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तर तिथेच एक छोटा मुलगा चेंडूचा खेळ खेळतो आहे. तो कशा प्रकारचा खेळ खेळतो आहे बघा. तो उंच चेंडू आकाशात फेकतो आहे आणि तो चेंडू, खूप उंच उडवलेला चेंडू, तो नेमका झेलतो आहे हातामध्ये. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. तर मुलाचा हा खेळ बघितल्यानंतर मुलीचं कुतूहल जागं होतं. तिला वाटतं की आपण सुद्धा या मुलासारखा खेळ का खेळू नये. म्हणून तिने बाहुलीला बाजूला ठेवलेला आहे आणि कौतुकाने जो मुलगा खेळ खेळत आहे चेंडूचा, तो खेळ बघण्यासाठी ती गेलेली आहे. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. तर मुलगी कौतुकाने त्याच्याकडे बघते आणि सांगते की मी बाहुलीला जसं सांभाळते तसं तू बाहुलीला सांभाळ आणि मी चेंडू वरती फेकून हातात
चेलून दाखवते आणि मी हे दोन्ही कामं करू शकते, तू करू शकतोस का? अशा प्रकारचा प्रश्न छोट्या मुलीने त्या छोट्या मुलाला विचारलेला आहे. पुढे बघा, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. तर मुलीने सुद्धा हातामध्ये चेंडू घेतलेला आहे, तो उंच उडवलेला आहे आणि तो आभाळाला शिवून अगदी उंच जाऊन तिने तो बरोबर झेललेला आहे. आणि हे बघून मुलाला आश्चर्य वाटते. त्यावेळी ती म्हणते, आता तू माझं काम करून दाखव, मुलाला सांगते. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. आणि त्यावेळी खेळण्यातील मुलगा सुद्धा ते काम मांडी घालून बाहुलीला सांभाळण्याचं आणि भात शिजवण्याचं काम कमी लेखत नाही, तर तोही ते काम करतो आहे. आणि दोन्ही कामं आपल्यालाही जमावीत असं त्या मुलालाही वाटतं आहे. आणि अशा प्रकारचं आश्वासक चित्र कवयित्री नीरजा बघत आहेत त्यांच्या खिडकीतून. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तर हा तापलेला ऊन हे त्यांनी दिलेली उपमा आहे, जेणेकरून की आजही आपण बघतो स्त्री पुरुष समानता नाही आहे, पण त्याच्यामध्ये थोडं थोडं वातावरणात बदल होत आहे. हळूहळू स्त्रिया जशा बाहेर पडायला लागल्या आहेत, तसंच मुलं किंवा पुरुषसुद्धा काय करत आहेत, घरची कामं करत आहेत. तेही प्रयत्न करत आहेत घरची कामं करण्याचा. आणि अशा प्रकारचं आश्वासक चित्र कवयित्री इथे बघत आहेत. आणि तोही हळूहळू शिकणार आहे मुलगा पण, की घर सांभाळतानाच आपण सुद्धा काय करायचं आहे, स्वयंपाक करणं, तिन्ही कामं एकत्र करणं, ही कामं जी मुलगी कसब दाखवते आहे ते कसब तोही शिकेल, असं आश्वासक चित्र कवयित्री पाहत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. तर लेखिका असं सांगतायत की आज घराच्या झरोक्यातून किंवा खिडकीतून जे आश्वासक चित्र लेखिका पाहत आहेत, ते उद्या कदाचित अशा प्रकारचं आश्वासक चित्र साकारलं जाईल आणि असे एकत्र खेळ खेळले जातील भातुकलेचेही. कारण आपण बघतो की मुलांचा वेगळा खेळ असतो आणि मुलींचा वेगळा खेळ असतो, परंतु ज्यावेळी भातुकलीच्या खेळातून सुरुवात होईल दोन्ही खेळ खेळण्याची, मुलाचा खेळ मुलगी खेळेल आणि मुलींचा स्वयंपाक किंवा भातुकलीचा खेळ मुलं जेव्हा खेळतील, त्यावेळी कदाचित वास्तवामध्ये पुढे असं होईल की दोघेही हातात हात घालून दोन्ही खेळ व्यवस्थित खेळू शकतील. आणि हे चित्र त्यांनी भातुकलीतून प्रवेशताना बघितलेलं आहे. तर आपण कवयित्रीचा सांगण्याचा उद्देश हा आहे की पूर्वीचे भातुकलीचे खेळ, पूर्वीच्या मुलांचे आणि आत्ताच्या मुलांचे भातुकलीचे खेळ यांच्यामध्ये बदल होताना दिसतोय. आणि हाच बदल जसा आता खेळताना दिसतो आहे, तसाच पुढे वास्तवात सुद्धा दिसेल. मोठे झाल्यानंतर सुद्धा मुलं आणि मुली एकमेकाला सांभाळून घेतील आणि आपला आश्वासक चित्र जसं झरोक्यातून कवयित्री बघता आहे, तशाच प्रकारचं चित्र पुढे कवयित्रीला येईल, असं वास्तवात येईल असं कवयित्री इथे सांगत आहे. आणि त्याच्यावरती सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं, म्हणजेच मुलं आणि मुली ह्याच्यातील जो भेद आहे तो सहज नाहीसा होईल. आणि तशा प्रकारचं सुरुवात आता खेळातून झालेली आहे, असं कवयित्री नीरजा यांनी या कवितेमध्ये स्पष्ट केलं आहे. कविता समजली? प्रश्नोत्तर लिहायचे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायचे. धन्यवाद.